काय काय आताच्या काळात आईवडिलाला पण संभळीत नाही तर कसली ती शाळा आहे त्या शेळामध्ये घालून टाकते ते साळं. जो जन्माला आला त्याचं गावाच्या बाहेर घरी किती कुटीने कमावलं की कुटीने खाल्लं तर घर आपलं गावाच्या बाहेर. नमस्कार मित्रांनो, ते आमचं त्यारांची घर म्हणजे पहिली जाती जुडीदार म्हाताऱ्याची गोपाळदा काठी म्हातारा म्हणाचा काठी. ती गोपाळदादा आणि काठी दिलीच का जुनी ओळख म्हणजे काय आता यांच्या पोरांची आणि आम्ही गोट्या खेळून. पण आता काय झालं रे बकऱ्यामुळे ह्याच्यामुळं ना टाईम गावा नाही याला. आणि पहिली घरं पण अशी नव्हती तरी पुन्हा मिळाली घर आणि सारवाजी शेणाने सारवाजी घर. पहिले पहिले 3 रुपये मजुरी किती बनली होती 3 रुपये 3 रुपये नदीच्या पलीकडे नदीच्या पलीकडे ते बघ 1 रुपये. आता पैसा नाही मग सावरी आपल्या सावरी हा सावरी सावरी आणल्या त्याच्यावर म्हाताऱ्याने घर बांधला. सावरी सावरीचं काम बघा सावरीचं काम. आपल्या त्या शेतांच्या ते उगवते ती झाडं ढेडर हा ते आणायचो त्याची भोवतण चिठ्ठ बनवायची. मग त्याचं पुढे होतं. नाही लय अवघड होतं. आणि पुढे काय तुम्हाला तिथंच होत्या पाहिजे नाही तर मग रानात गेल्याच्यावर पुढे आहे पाणीच्या रानात जायचो एकच गेला पालीच्या रानात. पण त्या पुढ्याची काय भारी होतं पण त्या आता पुढ्या कोणी वापरी नाही एवढं. तर आदिवासी लोकांनी मला घरं बांधली त्यांना घरं बांधून दिली त्यामुळे पुढे राहिले नाही आई. आता भात लावलं होतं काय भात लावलं होतं काय भात लावलीच नाही. ढोरा टिकीत नाही ढोरा किती हा डोहरा लई मोकाट एक महिने माणसं फिरतोय असलं पहिले असलं पहिले कराडल्यावाडी कुठली ढोरा आहे बघ करावाडी हा? आहे काय मग तिथले एक पहिले हेलीला ओकला होता हा त्याच्या हातातून सुटला. सुटलं इथं बसायला येतो ना हा आपण गेलो असाच होतो घरात मस्त वशी घे मग शिकायला बघा डोहरा मोकाट सुटली. मग तुमची शेतात आहे आधी शेत थोडं मोकाटच सगळी मोकळ भातच लागेल ना कोणी. अख्खी वगैरेची होल मोकळ आहे ना हा तळ्याबरोबर बॉलिवूडची होल मोकळ आहे. गौरवाडी ती मोकाटच आपल्या मुर्गीपासून लावायची ना बसून लावायची बाहुऱ्या बसून सारी मोकाट. सगळे मोकळ. आता कोण लागली पाऊस आला वाटते ना वाटते आता हातातली काठी तोडतोय कारण ही मेसाची आणि मालकाचं नाव गोपाळ पहिल्यापासून त्याला मेसाच्या काठीची अनुभव होईल. तिकडे तोडते त्या हातात काठी धरण्यासाठी चालली आहे का काठीने ह्याची म्हणतो चुरान न्यावं लागते. ही चारणं गरजेचं आहे ना कारण त्यांनी पण एवढा जोपाळला आहे त्याला खाया घातले खत घातले गुरांचं शेण पण टाकतात. शेण टाकावं लागतं नाही का शेण टाकावं लागतं ना काय याला हा याला हा खरं टाकावं लागतं कटाकणा थोडासा हा टाकायचं वरती आणि माती आणि मग गायला की माती बरीच फुटली ना पण ती जागा हलकी होते ना हा गांडूळ माती काढते गांडूर ती जागा होती हलकी हलकी होती. त्याला जागा हलकीच लागते हा? हलकीच जागा लागते हम्म. मग काय जनावर आहे बहुत याला नमस्कार मित्रांनो,
बघा आता दिवसभर लय ऊन होतं. आता जरा दिवस चाललाय मावळा आहे आणि थोडी थोडी हवा सुटली आहे. तर हवा सुटल्यामुळं थोडं बरं वाटायला लागलं. कारण आता तसा विचार केला तर जनतेचं हालच येतं. असं जनतेचं हाल येतं की शहरात राहणाऱ्या पण लोकांचं बरंच हाल येतं. असं हाल येतं म्हणजे त्यांचं का त्यांना समजा आहे पण लाईट नसली अहो गरमाई लय मोठी गरमाई. लाईट नसल्यावर लय हाल येत. घरात म्हणजे हवा लागत नाही तशी बाहेर थोडी तरी हवा लागते. फक्त शहरामध्ये जर लाईट नसली ना गावा ठिकाणी पण लाईट नसली तरी या लोकांना पण म्हणजे वनवासच बघायला होतं. लाईट नसल्यावर काय घरात काय थांबावते का? गरम आहे ना. बाहेर जरी येऊ थांबलं तरी वारा लागणार. कोणी एखाद्याचं घराला कसं अंगण मोठं असलं तिथं खुर्ची टाकून बसली तरी पण वारा लागणार. पण घरात हलवणार. आता बंगल्या सिटी एरियात काय जास्त काय अंगणं नसतात. ते आपले सलापाच्या घर आता त्यातच ते राहायचं. त्याच्यामुळं त्यांना फक्त लाईट नसल्यावर हाल येतं. नाही तर लाईट असली की जीवन त्यांचा सुखी आहे. लाईटीचा प्रोग्राम केव्हा नाही केव्हा येतो तेवढं. कारण आम्हाला तर इकडे आहेत तरी एका 2-2 दिवस लाईट पण नसती. या कुठं लाईटीवाल्याला पण अडचणी येतं. असं मित्रांनो मला लक्ष झाल्यामुळं काय होतं लोकांचं पण आठवतं आहे वाईटपणा आठवतं. आम्ही पण वनवास भोगतोयच. आमचं काय आता आजा पंजापासून हे दिरालाच येते आता बघणं गरजेचंच आहे. कारण आमच्या आईवडील आम्हाला शिकवत होतं शिक्षण पण आम्ही घेतलं नाही. त्यामुळं आम्हाला हे आहे तो आता हे बघणं गरजेचं आहे. असा विषय आहे. जसं आहे मित्रांनो पूर्वीच्या काळात बघा शब्द कसा होता एक तीळ. आता ते तीळ किती असतात? आता तीळ आज पण ते तीळ आहेत. आज पण ते तीळ आहेत. पण पूर्वी ते तीळ 7 जणांनी खाल्ला. किती जणांनी? 7 जणांनी. आताची माणसं नाही खाणार. नाही आता म्हणजे कुणी असू नये जगात कोण पण असू नये सो कोणी एखादा बिचारा जर असला तरच की समजायला मिळवून मिसळून खाईल. चुकून असला तरच किंवा चेहरा नाचत्याल पण तर बाराने तर नाही घेणार नाही खाणार. तसं तर आखं मलाच बाई आणि मला पण तू कार संघाने येणार काय? संघाने येणार नाही. गरिबाचा पण विचार करणं म्हणजे गरजेचं काम आहे. आजच्या काळात काय समजे श्रीमंत सुद्धा नाहीत. काय काय गरीब पण आहेत ना. नशिबाने आहेत कर्माने आहेत किंवा काय अडचणीमुळं पण गरीब आहेत. तसं समद्याला देणं व सगळ्याला घेऊन खाणं ही आनंदाची गोष्ट आली. असा आनंद आला की लय मोठा आनंद आला. विचार करा आपलं तर हे तुकाराम महाराज त्यांच्या काळात ते निघून गेलं. त्यांची शेती जमीन किती होती. लोकांना असे दान करून गेलं. त्यांना माहिती होती पुढं काय होईल आणि काय नाही. असं त्यांच्यासारखं मन आता जगात किंवा आपल्या मानव अवतारात नाही गावणार का? तर नुसता आपलंच भरायचे. अरे तुला देवाने पोट दिले दुसऱ्याला पण पोट दिले ना. तुला खातो ना त्याला कोरभर तरी भाकर दे. अशी एक जुन्या माणसात होतं बरं. जुन्या माणसात चालत होतं. करायची एकामेकाला मदत करायची एकामेकाला टाकून खात नव्हती. पण आताच्या काळात लय बिघड झाली. लय बिघड. असं नाही करावं का? नाही करावं असं त्याला कारण आहे की संघ कोणच येणार नाही. कारण आपलं घर कुठं आहे गावाच्या बाहेर.
जो जन्माला आला त्याचं गावाच्या बाहेर घर आहे. किती कुटीने कमावलं की कुटीने खाल्लं तर घर आपलं गावाच्या बाहेर. गावात घर नाही आपलं. गावात काय फक्त आहे बंगला माडी जे पाहिजे ते आहे, पण ते कुठं गावाच्या बाहेर. गावात घर नाही आपलं शेवटलं. त्याच्यामुळं सगळ्याला मिळून मिसळून खा आणि मिळून मिसळून राहा, असं मित्रांनो माझं सांगणं आहे. हात जोडून सांगतोय मित्रांनो, कारण मिळून मिसळून खाल्याला त्याला भगवंत पण आहे आणि त्या गोष्टीला यश पण आहे, समाधानी पण आहे, तळतळी पण नाही. अशा सर्व गोष्टी आहेत. सर्वाला वाटते समाधान असावा. विचार करा म्हणजे तिळाची गोष्ट सांगितली का नाही तुम्हाला, की पूर्वीना काळ त्या काळात त्यांनी कसं खाल्लं असं, तसं आताच्या लोकांनी सुद्धा खाया पाहिजे राहाया पाहिजे. पण नाही आता जमानाचा एवढा विचार करणारी थोडी येतं, न विचार करणारी लय येतं. जे विचार करील ना त्याला देवाघरी पण जागा चांगला भेटेल, देवाघरी शांती लाभल, ते चांगला वागेल त्याला. असं आहे मित्रांनो. नाही लक्षात आलं तेव्हा सांगितलं. आमची म्हातारी सांगायची, अशा गोष्टी बऱ्याच सांगायची आमची म्हातारा. ह्या गांध्या वेळेला देवाची सेवा कमी करा, पण आईवडिलाची सेवा जास्त करा. कारण पांडुरंग सांगूनच गेलं तिथं, आधी त्यांची भक्ती करा आणि मग आमच्याकडे या. पुढचे त्यांना विसरू नका आईवडिलांना. कशी असून आता काय कायचं म्हणजे आई वडील सारा गरीब पण आहेत, काय श्रीमंत पण आहेत, पण मुलगा त्यांच्या पैसे जर जाऊन बसलं गडी गाठखाना, कामावर गेलं कुठं गेलं, गडीभर आलं त्यांच्यापाशी बसलं, गप्पा आणल्या, तर आनंदाची त्यांना म्हणजे त्यांना लय आवड वाटेल. हां सारा दिवस आहेच आपलं, गडीभर त्यांच्यापाशी गेलं बसलं, त्याला दोन गोष्टी गप्पा आणल्या, ती पण खुश राहणार, जेवताना पण खुश जेवणार आणि जीवनात ती पण अशी की खाचणार नाहीत. त्यांना वाटेल हाही आमचा सोन लिओक आमच्याकडे लक्ष देतात, बसत्यात आमच्याकडला गप्पा आणतात. तसं त्यांना एक तळतळीने कळकळीने सांगतो या आईवडिलाला ना, आईवडिलाला एक चांगलं सांगा, जे तुम्ही खाचाल तीच ती बिचारी खाणार येतं आणि ती तरी काय गावभर खाणार येतं का. एका बकरीचे मालक एका भाकरीपेक्षा त्यांच्या संग बोलणं किंवा त्यांच्याजवळ राहणं, त्यांना गप्पा सांगणं हे महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांचं पोट भरल्याने वाटणार. असं माझं सांगणं आहे. आता हे आमचं आई वडील गेलं, आम्हाला पण मित्रांनो दिसणार गेलं ते गेलं. आई वडिलाला चांगलं सांभाळा. तर माझंच आई वडील गेलं मला पण आठवते ना. समधी मिळेल मला, धन मिळेल, संपदा मिळेल, काही मिळेल, पण आई वडील नाही ना भेटणार. नाही भेटणारच नाही. माणूस सुद्धा माणसात नाही गेल्यावर नाही भेटणार नाही. आपण आता 4 जण असू भाऊ किंवा 10 जण असू. आताच्या काळात तर नाही तसं, जुन्या काळात होतं, आमच्या काळात होतं. काय कायला 10 मुलगं पण होतं, 8-9 मुलं तर राहायचीच. आताच्या काळात तसं नाही. म्हणून भावाभावाने चांगलं राहावं, भावाभावाने एकामेकाला सांभाळून घ्यावं, सांभाळून राहावं. कारण परत काही भेट नाही. भेट आता या आयुष्याची एकच आहे. परत तुझ्या घरात तो श्रीमंत, माझ्या घरचा मी श्रीमंत, हे कवा ठरलेलंच आहे. गावाच्या बाहेर कवा पण एक दिवस आंघोळ आपली आहेच. तुझी धन तुझ्या घरी, माझी संपत्ती माझ्यापाशी. असे मित्रांनो, त्यापेक्षा आयुष्यात चांगलं राहावा, चांगलं वागा, घंटीचं बटन दाबा विसरू नका आणि सबस्क्राईब करा. इथं थांबतो मित्रांनो मी.